डिफेन्सच्या दिशेने आणखी एक पाऊल जगदंबा 11 जाईल पुढे. पाहूयात खानापूर प्रीमियर लीग क्वालिफायर टू सीझन 4 2025. आणि खानापूर प्रीमियर लीग अर्थात एक दर्जेदार स्पर्धा माननीय श्री किरण काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज यांच्या वतीने दिलं जात आहे. फर्स्ट कॅश प्राइज अर्थात 12,000 रुपयांचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक असेल देवकोळ ट्रेडिंग कंपनी वाई यांच्या वतीने 10,000 रुपये. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अभिनव कन्स्ट्रक्शन 8,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक स्वर्गीय सौ नंदा शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत शंकर शिंदे यांच्या वतीने 7,000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे महालक्ष्मी वस्त्रदालन महालक्ष्मी एम्पोरियल यांच्या वतीने सर्व खेळाडूंना टी शर्ट्स प्रदान केले जात आहेत. त्याचबरोबर उत्तम नाना जाधव यांच्याकडून दिले जात आहेत यूट्यूब लाईव्हचं सौजन्य. सर्व चषक हे कैलासवासी राजेंद्र शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ आकाश व ओंकार राजेंद्र जाधव यांच्या वतीने दिले जातात. सलामीच्या जोडीमध्ये यावेळी फेरबदल पाहायला मिळतोय. विशाल कोचळे मागील सामन्यातील हिरो सोबत करेल यावेळी राज. सलामीच्या जोडीमध्ये फेरबदल केला गेला क्वालिफायरच्या सामन्यात. पाहूयात हा बदल जगदंबा फॅब्रिकेशन्सच्या फॉर्च्यून मध्ये बदल करेल का. हिअर वी गो. पहिला चेंडू संतोष इज ऑन द मार्क. आडवा बटन मारला फटका जोरदार प्रहार चेंडू धाडलाय. पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे नैसर्गिक अडथळा आहे. त्या अडथळ्याचा सामना फलंदाजाला करावा लागतोय. ज्या चेंडूवर धावा मिळायला होत्या 4 तिथे मिळतील केवळ 2 धावा. विशाल अतिशय चांगली फलंदाजी करतोय परंतु संतोष जाधव या खेळाडूनं अतिशय प्रभावी गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका परंतु थेट निवडलाय क्षेत्ररक्षक सुभाषच्या हातामध्ये. डीजे थँक्यू. अमर दाभाडे यांचं अतिशय उत्तम असं डीजेचं काम आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बबलू चव्हाण येतोय. या सामन्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत. प्रत्यक्ष देखील थेट वाईमधून आमचे मित्र अक्षय चव्हाण आणि ज्ञानेश्वर पवार हे देखील या सामन्यासाठी उपस्थित आहेत. वळूयात पुढच्या चेंडूकडे. आणि यूट्यूब लाईव्ह बरोबरच फेसबुकला देखील आपण हे सामने लाईव्ह पाहतोय. आमची यूट्यूब वाहिनी आपली सर्वांची लाडकी वाहिनी स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण जोडले जाऊ शकता. यावेळी मात्र जोरदार प्रहार पुन्हा एकदा काव कॉर्नर फील्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. 2 धावा देखील मिळतील. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह अर्थात प्रीतम लोखंडे मोहन जाधव आणि कॅमेरामन भूषण फरांदे यांची ही टीम अतिशय अप्रतिम कामगिरी करते. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये या टीमचं नाव लौकिक आज पसरलेलं आहे. यावेळी जोरदार प्रहार चेंडू जातोय थेट वन बाउंस सीमारेषे पार. मोठा गॅप त्या रिजन मध्ये तो गॅप भेदण्यामध्ये मिळतोय बबलू यांना. बबलूचा प्रहार हल्ला बोल चौकार. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलला मधून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल आपण वारंवार चांगल्या आणि दर्जेदार स्पर्धांचा जर आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष प्रत्येक सामन्यातील पहिल्या षटकामध्ये 1 विकेट कमीत कमी त्यांनी मिळवली आहे. त्याला मागचा सामना जरूर अपवाद ठरला. यावेळी पुन्हा एकदा सज्ज आहे.
उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला यावेळी प्रतीक जाधव फौजी याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. सिंगल अंकित केली जाईल. या सिंगल बरोबरच होती षटकाची सांगता. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा. अतिशय दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेचा दिमागदार सोहळा अर्थात खानापूर प्रीमियर लीग. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे जसं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य कलेकलेने वाढत गेलं, अगदी त्याच पद्धतीने जसं जशी स्पर्धा पुढे सरकते तसं तसा सामन्यांचा दर्जा आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. अनेक सुपरस्टार्स इथं जन्माला येत आहेत. अनेक दिग्गज आपली कामगिरी उंचावत आहेत. अशा प्रकारच्या लीग्स मधूनच उद्याचे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान कर्णधार सुभाष अर्थात चक्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे बबलू. फटका फसला अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेट. संतोष केरल पाठलाग. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील दिला जाईल. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट थ्रो जरूर, परंतु तोपर्यंत मात्र वाऱ्याच्या वेगानं खेळाडू होतोय क्रीज मध्ये दाखल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. अगदी खेळाडूच नव्हे तर पंच देखील आपल्याकडे दिग्गज आहेत. वाई तालुक्याच्या क्रिकेटची शान अर्थात बावधनगावचे सुपुत्र युवराज शिंदे अर्थात रॉबिन सर हे पंच म्हणून लाभतायत. आणि इथं मात्र रॉबिन सरांना त्यांचे हात आकाशाच्या दिशेने उंचावावे लागतील, कारण हा चेंडू गेलाय थेट काव कॉर्नर सीमारेषे पार. आणि हा येतोय बबलूच्या बॅटमधून आत्मविश्वास झळकावणारा षटकार. डीजे थँक्यू अमर सर. डीजे थँक्यू. रॉबिन सर असतील, त्याचबरोबर विशाल खराद अर्थात चिकू सर हे आणखी एक दिग्गज क्रिकेटपटू काल 2 दिवसांमध्ये आपला पंच म्हणून लाभले. आज त्यांची जागा एक युवा दर्जेदार खेळाडू खानापूर गावचा खानापूर स्टाफवरती एक दर्जेदार क्रिकेटपटू अर्थात राकेश आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार नंतर मात्र चांगलं पुनरागमन, अतिशय चांगली फॉलोअप डिलिव्हरी सुभाषच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतिशय अटीतटीची लढत आहे. दोन्ही संघ गतवर्षीचे फायनलिस्ट आहेत. आकुटप्प्याचा चेंडू यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची पकडली कॅच. विकेटचं पतन. सुभाषचा जल्लोष. कर्णधाराला साजेशी कामगिरी. बबलू यांची छोटे खाली परंतु आक्रमक खेळी इथं मात्र थांबतीये. बबलूला परतावं लागेल. बबलूची जागा भरून काढण्यासाठी मात्र आता 4थ्या क्रमांकावर करण गोळे या खेळाडूंना अतिशय प्रभावित केलेला आहे. गतवर्षीच्या कामगिरीमध्ये नक्कीच यावेळी भर टाकली आहे. फलंदाजी बरोबरच गोलंदाजीला देखील अप्रतिम अशी धार या खेळाडूच्या आहे. अडचणीच्या काळामध्ये संघासाठी उभा राहिलेला खेळाडू आज पुन्हा एकदा सज्ज आहे 4थ्या क्रमांकावर. एलिमिनेटर मध्ये आपण पाहिलं होतं 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या स्थिर होती, परंतु तिसऱ्या षटकात त्याने 18 धावा कुठल्या आणि त्या तिसऱ्या षटकातील 18 धावाच शेवटी सामन्याचा निकाल फिरवण्यामध्ये निर्णायक ठरल्या. आज पुन्हा एकदा संधी मिळाली. पुन्हा एकदा त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळी आव्हान थोडं तगडं आहे. सामन्यातील दबाव थोडासा जास्त आहे, कारण हा क्वालिफायरचा सामना आहे. यावेळी फायनलचं तिकीट दावावर लागलं. प्रत्येक चेंडूवर विचार करावा लागेल. इथं मात्र सुभाषचं ॲग्रेशन पाहायला मिळतंय. टप्पा घेतल्यानंतर चेंडूवर टेक ऑफ केलं आणि कानाला गुदगुल्या करत हा चेंडू जातोय. डुंड रे साजना. फलंदाजाला कोणतीही संधी नाही आहे. डॉट बॉल आलाय. यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेरच्या बाजूला खोलर टप्प्याचा चेंडू. नोच पासून टोच पर्यंतचा प्रवास. अतिशय सुंदर गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून षटकार खेचला गेला. तदनंतर अप्रतिम असं पुनरागमन. या षटकात खर्च केले केवळ 8 धावा. 10 फलकावर धावा लागतात. पॉवर प्लेच्या अखेरीस 17. 2 गडी बाद 17. अनेक वैयक्तिक बक्षिसांची लयलूट देखील या स्पर्धेमध्ये आहे. आपण पाहतोय सामनावीराचे पुरस्कार सर्व दिले जात आहेत सागर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आकर्षक चषक ट्रॉफीज आहेत विजेत्या संघांसाठी. बक्षिस वैयक्तिक बक्षिस देखील आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर इमर्जिंग प्लेअरसाठी देखील अवॉर्ड देण्यात येणार आहे. ती जी सायकल जी आपण नवी कोरी सायकल पाहतोय ना, जो या स्पर्धेचा राजा खेळाडू ठरेल ना, जो खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये एक हाती वर्चस्व गाजवणारा खेळाडू असेल, मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी असेल, त्या खेळाडूला ती सायकल गिफ्ट दिली जाणार आहे. अर्थात बक्षीस रूपात ती सायकल त्याच्या नावे होणार आहे. परंतु त्या बक्षिसाचा मानकरी ठरणार कोण यासाठी देखील एक मोठी गौरदौड आहे. परंतु वैयक्तिक ग्लोरीपेक्षा टीमची विक्ट्री ही जास्त महत्त्व राखते.
आणि यस नक्कीच माइलस्टोन्स महत्त्वाचे आहेतच, परंतु ते माइलस्टोन्सने जर संघाला विजय मिळणार असेल ना तर त्या माइलस्टोन्सचा आनंद द्विगुणित होतो. तो आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक खेळाडू उत्सुक आहेत, अनेक खेळाडू प्रयत्न करत आहेत. पाहूयात कोणता खेळाडू वर्चस्व गाजवणार. यावेळी मात्र थोडासा बदल रणनीतीमध्ये पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजाचं नाव आहे राहुल. गोलंदाजीसाठी आलाय. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच क्वालिफायरच्या निर्णायक सामन्यात षटक हाताळतोय. समोर आहे करण राज. उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला टाकलेला हा अप्रतिम असा चेंडू. 6 ते 8 मीटरची लेंथ आहे. उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूची लाईन आहे. लेग साईडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क होत नाही. अतिशय अटीतटीची लढाई आहे, संघर्ष आहे आणि या संघर्षाला सलाम आहे. यावेळी फटका मोठा, जोरदार प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, 1 बाउंड सीमारेषे पार. राजचा हल्ला बोल चौकार. ये रास्ते हुए 4 से कारवा आगे बढ़ते हुए. डीजे थँक्यू. डीजेची सुरेख साथ आपल्याला लाभते आणि निश्चितच या स्पर्धेचा दर्जा देखील वाढतोय. पहिलं षटक राहुल यांना दिलं गेलं, डॉट आलाय. तदनंतर मात्र स्वागत, स्वॅक्सचे स्वागत. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. स्वीपर कव्हर आहे. डीप लॉंग ऑन, काव कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लाईक. यावेळी मात्र यष्ट्यांचा वेध घेण्याच्या प्रयत्नात दिशा भटकली. दिशा खराब, मग दशा खराब. वाईड बॉल, अवांतर धावेमध्ये पडतीये भर. यावेळी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जबरदस्त लाईन अँड लेंथ. या आणि लाईन आणि लेंथनं मोठमोठ्या दिग्गजांना देखील त्रस्त करण्याचं काम केलंय. यावेळी आतल्या बाजूला शफल झाले, स्टेप आउट केलं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लो फुलटॉसला यार्कर मध्ये बदललं आणि इथं मात्र मिस होतोय. फटका मात्र हुकतोय. डॉट बॉल राजच्या माध्यमातून. यावेळी कनेक्शन झालंय परंतु टायमिंग नाही आहे. नो मॅन स्लॅड मध्ये विसावलेला चेंडू एक धाव देईल. दुसरीसाठी प्रयत्न आहे. डेंजर एंडला करण धावत आहेत निश्चितपणे परंतु 2 मिळतीलच. थोडंसं फंबल. तिसरीसाठी प्रयत्नशील राज. इथं थांबवलं जाईल. थोडासा स्ट्रगल करावं लागतं राजला परंतु इथं उत्तर शोधावं लागेल. फटका फसला. डॉट बॉल. डॉट बॉलने होते षटक समाप्त. षटकाची होती सांगता 3 षटका अखेरीस 24 धावा धावफलकावर. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्मा याला आपण रिटायर्ड आउट होताना पाहिलं. तदनंतर IPL मध्ये देखील तो ट्रेंड सुरू राहिला. डेव्हन कॉन्वे हा खेळाडू देखील आपण बाहेर आलेला पाहिला परवाच्या मॅचमध्ये. आणि इथं कालच्या दिवसापासून हा 4थ्यांदा रिटायर्ड आउट खेळाडू होतोय. दुसऱ्यांदा जगदंब फॅब्रिकेशनचा खेळाडू बाहेर जातोय. मंगेश यांना देखील आपण रिटायर्ड आउट होताना पाहिलंय. इथं पुन्हा एकदा रिटायर्ड आउट होतोय. राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत साळुंखे कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. अतिशय मेंदूवरती बर्फ, डोक्यावरती बर्फ ठेवलेला खेळाडू आहे परंतु इथं मात्र त्या बर्फाला देखील आग लावावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये आगीचे गोळे फेकावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. सुभाष सेकंड ओव्हर स्पेल मध्ये. टप्प्याचा चेंडू बॅकफुटर देत खेळायला फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कव्हर पॉइंट रिजन मध्ये संघासाठी धावा वाचवल्या जातात. सिंगल वर मानावं लागेल समाधान.
25 रन्स 25 धावा धाव फलकावर. अनिकेत आहे स्ट्राईकवर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, बॅटल विद इन द बॅटल. पहिला चेंडू फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर सोमनाथ इज द मॅन. पकडली आहे कॅच. अनिकेत साळुंखे बॅक टू पवेलियन. अनिकेत साळुंखे बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जाधव येतोय. परंतु इथं मात्र जगदंब फॅब्रिकेशन्सची खासियत आहे, एखादी विकेट जरी गेली तरी धाव फलक त्यांचा सक्रिय होत राहतो. तेवढी दमदार फलंदाजी आहे. दुसऱ्या बाजूला प्रिया 11 गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा फटका फसला. टॉप पिच. डाऊन द बॉल राहुल कडून मात्र होतीये चुकी. कॅच सुटतीये. चुकीला माफी नाही. लालच 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 बुरी बला होती है. यहाँ पर लालच महंगा पड़ गया. लालच में मैदान के अंदर लाले पड़ गए. मिस फील्डवर चोरटी धाव घेणं म्हणजे आत्मघातकी निर्णय. तो आत्मघातकी निर्णय घेतला. एकदा जीवनदान मिळालंय, परंतु पुन्हा एकदा ती चूक. रनआउटच्या स्वरूपात अनिकेत बाद. मैदानाच्या आतमध्ये समाधान येतोय. समाधानाला मात्र आता संघाचं समाधान करण्यासाठी समाधानकारक कामगिरी करावी लागेल. गेल्या वर्षी प्रिया 11 आणि विजेतेपद याच्यामध्ये उभा राहिला होता जगदंब फॅब्रिकेशन्स. आज मात्र चित्र उलट पडतंय का? इथं मात्र स्लोअर वन डिलिव्हरी गती कमी केली. पुन्हा एकदा बाईकच्या रूपात धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट होतोय जरूर, परंतु तोपर्यंत फलंदाज दाखल होईल. या दरम्यान पुन्हा एकदा मिस फील्ड अलाउज बॅटर टू रन फॉर 2 रन्स. 2+1 3 धावा अंकित केल्या जातील. पुन्हा एकदा तीच चूक करता करता फलंदाज बचावले. अगदी काही इंचांचा फरक आणि सेफली क्रीजमध्ये दाखल झाले. अन्यथा करणला देखील परतावा लागू शकलं असतं. हरकत नाहीये. 3 धावा आल्यात. संघाला कोणतीही हानी होत नाहीये. जितक्या धावा येतील जशाही पद्धतीने येतील. या सामन्यामध्ये धावा येणं महत्वाचं, कारण धावफलकावर एकदा मोठ्या सामन्यामध्ये धावफलकावर धावा लागल्या ना, निश्चितपणे समोरच्या संघावर त्याचा अतिरिक्त दबाव दिसतो, ज्याची प्रचिती आपल्याला इलिमिनेटर मध्ये आली. 47 धावांचा बचाव करताना माफक लक्ष होतं, परंतु त्याचा देखील यशस्वी बचाव या संघाने केला. इथं देखील तसंच काहीसं आव्हान उभं करण्यासाठी प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला यश येतंय का पाहूयात. ट्वेंटी 29 रन्स 29 धावा धाव फलकावर आहेत. चौथं षटक सुरू. डॉट बॉल आलेला आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त यार्कर. टोकरशिंग गोलंदाजी. सुभाषच्या माध्यमातून अजूनही षटक बाकी आहे. षटकामध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी धावसंख्या आवश्यक आहे, पार स्कोर किमान 50 सामन्याच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतोय, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं. यावेळी ते बॅकफुटवरती टॅप करण्याचा प्रयत्न. गली रिजन टार्गेट होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चौथं षटक समाप्त. 4 षटकांची सांगता. धाव फलकावर धावा लागतायत 29 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 विकेट्स ऍब्सोल्युटली. 4 गडी विकेट्सच्या स्वरूपात तर एक रिटायर्ड आउट. 5 गडी गारद झालेत. 7व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज अर्थात गोलंदाजीसाठी येतोय सोमनाथ. मागील सामन्यात सोमनाथ यांनी सोमनाथ अर्थात विशाल
सोमनाथ अर्थात विशाल गोलंदाजीला येत आहेत. विशालच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात पाहिली आहे. आक्रमक ठरू पाहणाऱ्या शेखरला देखील त्यांनी फलंदाज केलं होतं. इथं मात्र आता करणचं आव्हान आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी, पाहूयात काय होतंय. खोदोर रप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टरला आणि मोठा गॅप आहे आणि तो गॅप भेदण्याचा प्रयत्न, त्यात यश देखील येत आहे. अखेरच्या क्षणी मात्र चेंडू सावरला गेला. 2 धावा मिळतील. विक्रांत आहे त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक, थोडंसं फंबल झालं, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये दिरंगाई, परंतु त्याचा कोणताही तोटा होत नाही, हानी मिळत नाही. 2 धावांनी धावफलक सक्रिय. पुढचा चेंडू पाहूयात काय येत आहे. त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे फेरबदल. स्लिपमधील खेळाडूला आता मात्र शॉर्ट मिड विकेटवरती तैनात करण्यात येत आहे आणि हा फेरबदल निश्चितच करण यांची फलंदाजी लक्षात घेता करण्यात आलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजवला गेला आणि त्याच रिजन मध्ये हा फटका गेला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. इथं मात्र करावं लागेल कर्णधाराचं कौतुक. फलंदाजाची रणनीती पाहिली, गोलंदाजाचा टप्पा पाहिला, त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवणं महत्वाचं आणि क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजीतील ही भागीदारी ना संघाचा आत्मविश्वास वाढवते. या दरम्यान वाईड बॉल. इथं मात्र समाधानला सावध राहावं लागेल. मागच्या सामन्यात याच पद्धतीनं वाईडच्या लालचमध्ये त्यांनी आपली यष्टी उद्ध्वस्त करून घेतली होती. इथं मात्र त्याची काळजी घ्यावी लागेल, दक्षता घ्यावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा आलामध्ये कार्पेट केलेला फटका, मिसफिल्ड, परंतु मिळेल केवळ 1 धाव. निश्चितच चेंडूत अडवला गेला असता तर रनआउटची संधी होती, परंतु त्यासाठी प्रथमतः फर्स्ट स्टेप बॉल रोखला गेला पाहिजे. बॅटचेज गदी रिजन मध्ये येतो चेंडू, डी झोनच्या दिशेने, मिळेल सिंगल. बोलते सिंगल डबल्सचा खेळ, त्याला षटकार चौकारांची जोड द्यावी लागेल. संयमाला आक्रमकतेची किनार द्यावी लागेल. संयम, आक्रमकता यांचा जर मेळ साधला गेला तर मात्र टप्प्यात आलेल्या चेंडूचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट. कुमार जाधव यांना बिझी ठेवण्याचं काम. यावेळी मात्र कुमारच्या हाताला लागून चेंडू डिफ्लेक्ट झाला. बॅकअप मिळतोय विक्रांतचा. थ्रो देखील अतिशय सुंदर, परंतु 2 धावा मात्र रोखता येत नाहीत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण कुमारचं, परंतु इथं मात्र थोडीशी इजा झालेली पाहायला मिळते. फेरबदल केला जात आहे. कुमारला आता घेतलं जात आहे कव्हर पॉइंटवर. लेग स्पिनर आहेत आणि लेग स्पिनरच्या बोटांना मारा लागलेला आहे. निश्चितपणे प्रिया 11 साठी चिंतेची बाब जरूर. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर डिपॉझिटेड इनटू द पार्क. 1 बाउन्स, सीमारेषे पार, करंचा ब्लास्ट, चौकार. चौकाराने होते षटकाची सांगता. षटक समाप्त, धावफलक सक्रिय. 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावर. डीजे प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. अखेरच्या षटकामध्ये संघ मालक संतोष जाधव स्वतःच्या खांद्यावर घेतली धुरा. स्ट्राईक वरती आहे समाधान. समाधानचं निश्चितच या धावफलकाने समाधान झालेलं नाहीये. 41 धावा फक्त धावफलकावर लागतात. आता मात्र मोठे फटके खेळणं अनिवार्य.
पहिला चेंडू बॅकफुटवरती दोन्ही पायामध्ये चांगला फटका. सुभाष आहे तैनात स्वीपर कव्हर मध्ये, एक धाव मिळेल. करण चांगली फटकेबाजी करतोय. करणच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जगदंब फॅब्रिकेशन्स अडचणीमध्ये आले ना तेव्हा तेव्हा करणनं संघाला सावरलंय. इथं देखील तीच भूमिका बजावायची आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी फटका फसला. हंच हवेमध्ये उडालेला चेंडू. एफर्टला जवाब. एफर्टसाठी 100% मार्क्स. अतिशय क्लोज कॉल. डायरेक्ट हिट. सोमनाथ अर्थात विशालचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु एकदा जीवनदान मिळालं होतं परंतु अतिशय उत्कृष्ट असा एफर्टसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत संतोष यांच्या. वेट फॉर द डिसिजन. क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं आहे. निर्णय येईल. आपण जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे. पंच निर्णय देत आहेत. यस, इट इज अ विकेट. रनआउट. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजारा सोमनाथ अर्थात विशालच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या थ्रोसाठी पाहिजेत. एक धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सोमनाथ धावबाद. पुन्हा एकदा तीच चूक. पुन्हा एकदा तीच दुर्दशा. कॅच सुटलीये. जीवनदान मिळालंय. दुसरी धाव म्हणजे लालच आहे आणि ते लालच पुन्हा एकदा महागात पडत आहे. पुन्हा एकदा विचार करावा लागेल त्या धावेची आवश्यकता खरं तर होती का. एक धाव आली होती. जीवनदान मिळालं होतं. सिंगल घेता आली असती परंतु क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. बऱ्याच वेळेला खेळाडू फ्लो मध्ये धावून जातात. निर्णय घेऊन जातात. तितकासा वेळ त्यांच्याकडे नसतो. आता मंगेश स्ट्राईक वरती आहे. अनुभवी खेळाडू आहे. अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे. तो अनुभव संपूर्णपणे लावलाय पंजाला. मोठा गॅप. काव कॉर्नर. डीप विकेट. चेंडू चाललाय. मैदानाला आग लावत. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. मंगेशचा ब्लास्ट. चौकार. डीजे थँक्यू. आमच्या डीजेने देखील मंगेशसाठी डॉन चे गाणं लावलेलं आहे. तयारीत आहेत तर डीजे. पाहूयात आता कोण ठरेल डॉन. संतोष की मंगेश. संतोष की मंगेश कोण ठरणार या चेंडूवर डॉन हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. सोमनाथ डाऊन द बॉल. यावेळी मात्र कॅच ड्रॉप. दुसरीची संधी आहे. थोडस फंबल पाहायला मिळत आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितपणे हे चांगले फटके संघाच्या धावफलकाला सक्रिय करतायत. 49 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आहे सुभाष बॉलच्या खाली. विकेटचं पतन. महत्वपूर्ण विकेट. मंगेशची खेळी समाप्त. डीजे थँक्यू. अखेरचा चेंडू. प्रजत ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळावा लागेल. एक अतिशय चांगला देखना फटका. हा फटका जातोय डी झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावाबरोबरच प्रजतने संघाच्या अपेक्षांची ज्योत मात्र पेटवली आहे. 51 धावा फलकावर अर्धशतक झळकत आहे. विजयासाठी 36 चेंडू 52 धावांची आहे गरज. इलिमिनेटर मध्ये 46 धावांचा यशस्वी बचाव
जगदंब फॅब्रिकेशन्सने केलेलं आहे. यावेळी 6 धावांचं पाठबळ जास्त आहे. बँक बॅलन्स थोडासा वाढतोय. आता खर्च मात्र खूप विचार करून करावा लागेल. इकॉनॉमिकल राहावं लागेल. गोलंदाजीची फळी मजबूत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला ना आक्रमक फलंदाजांचा भरमसाठ साठा आहे. सनी भोसले आहेत, संतोष जाधव स्वतः संघ मालक तयार आहेत, विक्रांत आहे, सुभाष आहे. अतिशय मोठी फलंदाजांची फळी, परंतु या फलंदाजांच्या फळीला भेदण्यासाठी या आक्रमण देखील तितकंच तगडं. मंगेशची धारदार गोलंदाजी, करणचा वेगवान आणि भेदक मारा, शंभूचं युवा आणि सळसळतं रक्त. सुभाष सर, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. जगदंब फॅब्रिकेशन्स, जगदंब फॅब्रिकेशन्स क्षेत्ररक्षण सजवायचंय. 52 धावांचं लक्ष आहे. चेंज करायचं. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 52 धावांचं आहे लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र फलंदाजांची फळी तितकीशीच मजबूत आहे. पाहूयात काय होत आहे. मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होत आहे. गोलंदाज तयार आहेत. मंगेशच्या समोर मात्र कोणाचं आव्हान येईल हे पाहण्यासाठी काही क्षणांची प्रतीक्षा मात्र करावी लागेल.
बबलू आणि प्रतीक वाटतं. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने क्वालिफायरचा थरार. गतवर्षीचे फायनलिस्ट यावेळी मात्र संघर्ष करतील फायनलच्या तिकीटसाठी. कोण ठरणार फायनलच्या तिकिटाचा मानकरी? हिअर वी गो. मंगेश टू सनी. खराब सुरुवात. आखूट टप्प्याचा चेंडू. वाईड बॉल. 1 फॉर दी ओव्हर. खराब सुरुवात झाली आहे मंगेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र गॅप मध्ये मारलेला फटका मैदानाला आग लावत चाललाय. सीमारेषे पार. चौकार. सनी भोसले बबलू अतिशय निर्णायक क्षणांमध्ये फॉर्म मध्ये आलेत. मागील सामन्यात देखील चांगली फटकेबाजी पाहिली परंतु चेस मात्र त्यांना धावफलक करता आला नाही. इथं ती संधी आहे. सनी आणि प्रतीकची जोडी मैदानात आहे. सनीच्या माध्यमातून चौकार खेळला गेलाय. टॉप एज इनटू द गॅप. डेंजर एंडला सनी आहे. रनआउटची संधी परंतु खराब थ्रो. मंगेशच्या माध्यमातून मात्र वारंवार आखूट टप्प्याचा मारा केला जातोय आणि या आखूट टप्प्याच्या गोलंदाजीने मात्र फलंदाजालाच मदत होती यात शंका नाही. कारण सनी अर्थात बबलू भोसले अशा प्रकारच्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. आखूट टप्प्याच्या चेंडूसाठी ते नेहमी रेडी असतात आणि हेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध जो मोठा गॅप आहे तो टार्गेट करण्याचा प्रयत्न आपण वारंवार करताना पाहिलेला आहे सनी यांना. डीपमध्ये जर आपण पाहिलं तर वाईड लॉंग ऑन आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. समाधान आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव खर्च केली जाईल. बँक बॅलन्स कमी असेल तेव्हा खर्च देखील विचारपूर्वक करावा लागतो. यावेळी पुन्हा एकदा अतिशय लूज डिलिव्हरी म्हणावी लागेल परंतु बॅकअप आहे विशालच्या माध्यमातून. विशालच्या हातामध्ये दुसरी धाव घेण्याची रिस्क खेळाडू निश्चित घेणार नाहीये. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहे आणि मजबूत थ्रो करण्यासाठी देखील ओळखला जातो. वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती येतो. चित्त्याच्या चपळाईनं झडप घालतो आणि अतिशय वेगानं परत तो चेंडू पाठवला जातो. इथं मात्र हेलिकॉप्टर मात्र हवेमध्ये तरंगत राहिलं. विकेटचं पतन. पकडली कॅच आणि सेफ हँड्स. चर्चा करतोय आपण विशाल कोचडे. अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षक आहे. मागील काही सामने यष्टिरक्षकाच्या भूमिकेत होता परंतु जसे जसे दर्जेदार आणि निर्णायक सामने आले तशी त्याने पोझिशन बदलली, भूमिका बदलली. आता मात्र बाउंड्री रायडरच्या भूमिकेमध्ये आहे आणि कॅच देखील लपकलोय. मंगेशचं पुनरागमन. मंगेशचं पुनरागमन. मंगेशनं प्रत्युत्तर दिलंय. मैदानाच्या आतमध्ये संघ मालक संतोष जाधव दाखल आणि पहिल्या चेंडूवर संतोषचे पाय बांधून ठेवण्याचा करणचा आहे प्रयत्न. हो इथं मात्र यष्टिरक्षणाची सुरेख कामगिरी पाहायला मिळते. करणच्या माध्यमातून षटक समाप्त. षटकाची सांगता. 9 धावा धाव फलकावर. काहीशी समांतर सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या डावात देखील पहिल्या षटकाखेरीस 9 धावा आल्या होत्या. 1 विकेट आली होती. याही वेळी पहिल्या षटकामध्ये
एक विकेट आली आणि 9 धावा आलेल्या आहेत. समांतर सुरुवात मानावी लागेल, परंतु आता मात्र 30 चेंडू आणि 43 ची गरज आहे. 30 चेंडू 43 ची गरज असताना गोलंदाजीसाठी मात्र येतोय करण गोळे. करण गोळे या खेळाडून अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे, परंतु आता कामगिरी उंचवावी लागेल. डीप मध्ये आपण पाहतोय प्रतीकसाठी डीप मिड विकेट आहे, वाईड लॉंग ऑन आहे. खराब चेंडू, फुलटॉसचा फुल लॉस, नो बॉल, नो +4. 5 धावा येत आहेत. खराब सुरुवात करणच्या माध्यमातून. निश्चितपणे अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा करणकडून नाही आहे. आता मात्र षटक, एक षटक झालंय आणि 14 धावफलकावर. पुन्हा समीकरण बदलतं. 30 चेंडू 39 वर येत, 38 वर येऊन पोहोचत आहे. एखादी गोष्ट जर बिघडलीच नाहीये तर ती दुरुस्त करण्याची काय गरज आहे. चांगली लाईन आणि लेंथ आहे, परंतु इथं वेगळा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. आता आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, ठरणार का सुपर हिट. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा नो बॉल. पंच निर्णय कळत आहेत, आपण शांत राहायचंय. 1 मिनिट मी वॉर्निंग दिलेली आहे सुरुवातीला सुद्धा. तिथं कोणी बसणार नाहीये प्रिया 11. आपण तिथून उठायचं. निर्णय द्यायला पंच सक्षम आहेत. बाहेरून तुम्ही मुळात तिथं बसायचं नाहीये, तुम्हाला तिथं बसायला अलाउड नाहीये. ऑफ एअर तुमच्या कॅप्टनला ते सांगितलं गेलंय. प्लीज तिथून उठा, सहकार्य करा. कुमार, यस, पंचांचा इशारा, नो बॉल आहे. यावेळी मात्र थेट क्षेत्ररक्षक निवडला. रनआउटची संधी, विकेटचं पतन. रनआउट वरती मात्र इथं विकेट मिळते. जबरदस्त पुनरागमन जगदंब फॅब्रिकेशन्स, प्रतीक बॅक टू पवेलियन. फ्री हिट मात्र इथं जगदंबसाठी सुपर हिट ठरला. राईट आर्म राऊंड द विकेट. हवेमध्ये चेंडू, परंतु समाधानपासून काही इंच दूर पडेल. 1 बाउन्स फील्ड केला जाईल, जरूर सिंगल मिळेल. इथं तीच चर्चा आपण करतो. पहिला चेंडू तो लो फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न करण्याची काय आवश्यकता होती. चांगली लाईन आणि लेंथ आहे करणकडे, चांगला वेग आहे. यावेळी पुन्हा एकदा दिशा खराब, दशा खराब, वाईड बॉल, अवांतर धाव. समोरच्या बाजूला टाकलेला हा चेंडू. याच आणि लाईन आणि लेंथ बद्दल आपण चर्चा करत होतो. या लाईन आणि लेंथनच आतापर्यंत करणला यश मिळालंय, परंतु इथं मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु ती सिच्युएशन नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. चेंडूला धाडले सीमारेषे पार, चौकार.
21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावर लागतात. यावेळी पुन्हा एकदा अतिशय साधारण गोलंदाजी, अतिशय साधारण गोलंदाजी. या चुकीला माफी नाही. चेंडू काव कॉर्नर, सीमारेषेपार षटकार. अवघड दुसरं षटक सुरू आहे. इथं मात्र त्रिफळाची दांडी गुल. इथं मात्र षटक समाप्त. धावफलकावर धावा लागत आहेत 27. अतिशय महागडं षटक. 18 धावा या षटकामध्ये आल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मंगेश येतोय. 27 धावा 2 षटक अखेरीस आलेले आहेत. अतिशय सुंदर फटका, देखना स्ट्रोक, परंतु मिळेल केवळ एक सिंगल. यस पंतांचा इशारा डी झोन आहे की धावून घ्यायच्या. यस डिक्लेअर, डी झोन मध्ये एक धाव डिक्लेअर मध्ये दिली जाते. 28 धावा लागतायत धाव फलकावर. मंगेशला मात्र आज लौकिकाला साजेशी कामगिरी करावीच लागेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. चांगला चेंडू जरूर होता परंतु एकच धाव मिळेल. जिथं डॉट बॉल व्हायला पाहिजे तिथं एक धाव जाते मात्र. यावेळी बॅटची कडा डीप मध्ये तैनात क्षेत्ररक्षक. थोडासा फंबल जरूर परंतु एक धाव मिळेल. पूर्ण केली जाते एक धाव. चांगलं षटक हाताळलं जाते आतापर्यंत मंगेश यांच्या माध्यमातून. निर्णायक षटक आहे परंतु इथं मात्र अतिशय अनुभवी आणि तगडी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी जर शेवटपर्यंत कार्यरत राहिली तर निश्चितपणे प्रिया 11ची पकड मजबूत होईल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरती खेळलेला फटका, फंबल, रनआउटची संधी. क्षेत्ररक्षणाची रचना चांगली आहे परंतु गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने करणं गरजेचं. या षटकामध्ये आतापर्यंत 3 सिंगल आलेले आहेत.
यावेळी पुन्हा एकदा अतिरिक्त वेगाने फलंदाजाला चकवलं, मिळेल केवळ एक सिंगल. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु ते एक महागड षटक इथं मात्र विचार करायला भाग पाडतंय. 18 धावांची ती ओव्हर. अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं. इथं ती चूक केली जाते. केवळ 52 धावांचं लक्ष आहे. चांगल्या पद्धतीने हे षटक मात्र हाताळलं जात आहे. यावेळी फटका अतिशय सुंदर डीप मध्ये. बबलूने चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलंय, परंतु इथं मात्र महत्वाच्या सामन्यात मोठमोठ्या चुका केल्या जात आहेत. यस पंचांचा निर्णय. या चेंडूवर धावा येतील 2. ओके, थँक्यू. याचबरोबर षटक समाप्त. षटकाची सांगता 33 धावा धावफलकावर. 18 चेंडू 19 धावांची गरज. शंभू जाधव यंग सेन्सेशन राईट आर्मवर विकेट. निर्णायक षटक हाताळतोय. शंभूची सुरुवात मात्र खराब. यस, वाईड बॉल. आता मात्र 18 चेंडू 18ची गरज. शंभूला इथं वेगळं काहीतरी करावं लागेल. निश्चितपणे ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. इतिहास रचण्यासाठी झुंज द्यावी लागेल. प्रवास खडतर आहे, अडचणीचा काळ आहे, परंतु हा काळ पुढे लोटावा लागेल. पुन्हा एकदा संतोष विकेटच्या आतमध्ये. डान्सिंग बिटवीन द विकेट आणि गोलंदाजावर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज तो दबाव घेतोय देखील. युवा खेळाडू आहे, निश्चितच अनुभव कमी आहे, परंतु कौशल्यामध्ये कोणतीही कमी नाही. यावेळी मात्र बॅकअप लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळते. मोहित शर्मा यांना आपण अशा प्रकारचे चेंडू हाताळताना पाहतो आणि ती कला या खेळाडूकडे देखील अवगत आहे. 2 वाईड बॉल आले, तदनंतर मात्र फलंदाजाला चकवलाय. फलंदाज देखील कौतुक करतोय आणि खरंच कौतुकास्पद अशीच गोलंदाजी आहे. यावेळी मात्र अतिशय साधारण चेंडू, अतिशय साधारण. बॅकअप लेन टाकण्याचा प्रयत्न. टप्पा मात्र अतिशय मागच्या बाजूला. हाफ ट्रॅकर सीमारेषेपार षटकार. यावेळी पुन्हा एकदा आणखी एक प्रहार, आणखी एक चेंडू सीमारेषेपार षटकार. 47
संतोषला मिळत आहे. धावफलकावर धावा लागतायत 47 केवळ 5 धावांचं लक्ष मात्र आहे बाकी. इथं मात्र संतोषचं फॅन फॉलोविंग पाहायला मिळत आहे. इथं मात्र उजव्या बाहेरच्या बाजूला चांगला चेंडू हाताळला जातोय. याच प्रकारची गोलंदाजी खरं तर करायची होती. ठीक आहे, या सामन्यात निश्चितच खराब गोलंदाजी थोडीशी झाली, परंतु या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेत प्रभावित करून सोडलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी. हा सामना संपल्यानंतर लगेच टॉस होईल आणि मग एक 10 मिनिटांचा ब्रेक असेल याची नोंद घ्यायची आहे. टॉस नंतर ब्रेक होईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, युवा खेळाडूला सन्मान दिलाय. जास्त दबावावर त्याच्यावर न टाकण्याचा प्रयत्न होता. धाव देखील या चेंडूवर घेतलेली नाहीये. षटक होते समाप्त. 4 षटका अखेरीस 47 धावा. विजयासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 5 धावांची. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय दर्शन बांदेकर हे नाव. दर्शन बांदेकर टेनिस क्रिकेटच्या इतिहासात सलग तब्बल 12 वेळा सलग 5 चेंडूंवर 5 षटकार खेळला हा खेळाडू. अखेरच्या चेंडूवर मात्र गोलंदाजाला सन्मान दिलाय. सलग 12 वेळा, सलग 5 षटकारांची कामगिरी तब्बल 12 वेळा. आणि इथं देखील युवा गोलंदाजावर जास्त दबाव पडू नये म्हणून संतोष यांनी त्यांना तो सन्मान दिला. गोलंदाजीला येतोय अनिकेत. 12 चेंडू 5 ची गरज. समोर आहे विक्रांत. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला, डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला वाईड बॉल. यावेळी मात्र मोठा फटका, जोरदार प्रहार. चेंडू षटकारासाठी सीमापार. गत वर्षीचे फायनलिस्ट प्रिया 11 यांनी यावेळी मात्र जगदंबा 11चा विजयरथ रोखला आणि आता मात्र जेतेपदाच्या दिशेने केली वाटचाल. करतील मोरिया 11 सोबत 2 हात.